राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण, मुंबईमध्ये सर्वाधिक 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश तर 2 रुग्णांचा मृत्यू। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 578 वर। कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी, तर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। काल झालेल्या पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, तर पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर मृग नक्षत्रातील पावसानं दिलासा, हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी। आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज। अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ, अनेक भागांमध्ये शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। जळगावच्या एरंडोलमधील फरकांडेमध्ये सोसायटी निवडणुकीमध्ये सहकार पॅनल विजयी, शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव। 360 मतदारांपैकी 268 मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार। जळगावच्या पोहूर इथल्या संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसामध्ये दयनीय अवस्था, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याला तळ्याचं सुरू। नंदुरबार जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांची खासगी बसमधून शाळेमध्ये ये-जा, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या खासगी बसची पडताळणी अजूनही झाली नाही, प्रादेशिक परिवहन विभागाचं बस पडताळणीकडे दुर्लक्ष। नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम करत असलेल्या कामगारांना ओळखपत्र मिळणार, ओळखपत्र मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारनिहाय अनिहाय वेळापत्रक निश्चित, नियोजित वेळेनुसार ओळखपत्रांचं काम केले जाणार। पेरणी करत असताना वीज कोसळून या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, अमरावतीमधील अंजनगाव सुरजी तालुक्यामधील तुरखेडमधील घटना, पवन कोल्हे असं मृत शेतकऱ्याचं नाव। सोलापुरात सराईत गुंडाचा एन्काउंटर, आरोपीनं पोलिसांवर 2 ते 3 राऊंड फायर केल्याची सूत्रांची माहिती। पोलिसांनी शाहरुखवर सुरुवातीला पायावर गोळी झाडली। शाहरुखच्या एन्काउंटरच्या वेळेला त्याची पत्नी आणि 2 मुलं होती। पुण्यातील सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टी शेख एन्काउंटर प्रकरणामध्ये गुंड शाहरुख शेखसह त्याच्या पत्नीविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर गोळीबार करत जीव मारण्याचा प्रयत्न करणं आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा।